महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी पुढेच काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. अख्ख्या राज्याची चिंता वाढवणारी एक अत्यंत मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. थेट हवामानाशी जोडलेलं एक मोठं संकट आता महाराष्ट्राच्या दारावर येऊन ठेपलंय. गेल्या 2-3 दिवसापासून मान्सूनने थोडी विश्रांती घेतली होती. पाऊस थांबल्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला होता. पण हा दिलासा वादळापूर्वीची शांतता तर नव्हती ना. कारण आता अचानक महाराष्ट्राच्या हवामानात एक मोठा आणि गंभीर बदल पाहायला मिळतोय. जागतिक हवामानाच्या संस्था आणि आंतरराष्ट्रीय सॅटेलाईटने घेतलेल्या ताज्या फोटोमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या आकाशात ढगांची अशी काही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याच्यामुळे प्रशासनाची आणि हवामान खात्याची चिंता कमालीची वाढलेली आहे. सॅटेलाईट हे फोटो आणि हवामानाचा हा गंभीर इशारा पाहता आता यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. नेमक्या हा इशारा काय आहे, कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याच कारणामुळे आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात यंत्रणा हाय अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच हवामानाची एक अत्यंत अजब मोठी उलथापालथ होऊन सुरू झालेली आहे. या दोन्ही समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचा एक मोठा प्रवाह होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या बातमीला चुकूनही हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची हाय लेव्हल बैठक घेतली असून प्रशासनाला हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्स आणि जपानच्या हवामान विभागाने काही दिवसापूर्वी भारताच्या किनारपट्टी भागात एक मोठा वातावरणीय बदलाचा इशारा दिला होता. आणि आज जेव्हा जागतिक हवामान संस्थेने सॅटेलाईटचे ताजे फोटो समोर आणले आहेत, तेव्हापासून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते हा मान्सून एक अत्यंत तीव्र टप्पा असू शकतो, ज्याचा थेट आणि मोठा फटका आपल्या महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड्स पाहता हा वातावरणीय बदल अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण नक्की काय घडणार आहे, कोणत्या 5 गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, चला तर सविस्तर जाणून घेऊया. आणि ही चिंता अचानक का वाढली आहे? कारण आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक वाऱ्याची दिशा बदलली आणि आकाशात ढगांची अशी काही अजब स्थिती तयार झाली, ज्याने हवामान तज्ज्ञांची चक्रावून सोडले. विभागातील अनेक गावांमध्ये सकाळीच वातावरण मोठं बदल पाहायला मिळाले आणि आता हे सक्रिय झालेले ढग महाराष्ट्राच्या इतर भागाच्या दिशेने वेगाने सरकत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळाच दोन्ही बाजूनी मान्सूनची प्रणाली अत्यंत मजबूत झालेली आहे. यामुळे संपूर्ण राज्याच्या हवामानात वेगाने बदल होतोय. तुम्हाला माहीतच आहे की जुलैच्या सुरुवातीला बऱ्याच भागात ठिकठिकाणी पाऊस झाला, पण नंतर पावसाने अचानक ओढ दिली. आता शेतकरी राजा जगतासारखी वाट पाहण्यासारखी पाहत आहे. असतानाच पाऊस पुन्हा एकदा दमदार पुरोगमन करतोय. पण यावेळी पावसाचा जोर इतका जास्त असणार आहे की हवामान खात्याने पुढच्या 72 तासासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दैनंदिन व्यवहारावर आणि वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून काही संवेदनशील भागात शाळा, कॉलेज सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले जाऊ शकतात. कारण सॅटेलाईट फोटोमध्ये अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेली एक मोठी चक्राकार वादळी स्थिती स्पष्ट दिसत आहे. याच कारणामुळे देशातील प्रमुख राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पण यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पावसाचा तडाखा बसू शकतो असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी 5 अत्यंत महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. जर तुम्हाला स्वतःच्या आणि कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर हे 5 नियम तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रातील हवामानाची ही स्थिती आगामी काही दिवसात अधिकच गंभीर रूप धारण करू शकते. कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली प्रणाली अत्यंत वेगाने सक्रिय होत आहे. हवामान खात्याने आता एक अशी तारीख समोर आणली आहे, ज्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर पाराकोटीला पोहोचू शकतो. तज्ज्ञांच्या मते वातावरणातील असा दुर्मिळ बदल यापूर्वी खूप वर्षापूर्वी पाहायला मिळाला होता आणि आता तशाच प्रकारच्या मोठ्या घडामोडी पुन्हा एकदा घडताना दिसत आहेत.
तुम्ही स्वतः पाहिलं असेल की जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 जुलै ते अगदी 7-8 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला, पण त्यानंतर पावसाने एकदम दडी मारली आणि हा दिलासा संपतो न संपतो तोच विदर्भातील काही भागात ढगफुटीदृश्य मुसळधार पाऊस झाला होता. यावेळेचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे सामान्यत मान्सूनचे ढग हे कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकत आहेत, पण यावेळी मान्सूनची एक मुख्य प्रणाली थेट विदर्भाकडून उलट्या दिशेने सरकताना दिसत आहे. याच अजब हवामानामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईला पावसाने झोडपून काढलं होतं. नाशिकमध्ये नद्यांना पूर आला होता आणि कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करावा लागला होता. आता नेमकी तशीच पण अधिक तीव्र परिस्थिती विदर्भाच्या बाजूने तयार होऊन ती उर्वरित महाराष्ट्राच्या उंबरवठ्यावर येऊन ठेपलेली आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणाची बैठक घेऊन अधिकृत सूचना आणि आदेश जारी केलेले आहेत. आणि आता हवामान तज्ज्ञांनी एक अशी तारीख समोर आणली आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान संपूर्णपणे पालटून जाणार आहे. याचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे जागतिक हवामानावर परिणाम करणारी एल निनो ही प्रणाली आता अत्यंत वेगाने सक्रिय होत आहे. जागतिक हवामान संस्थेच्या मते गेल्या काही दशकातील हा एक अत्यंत तीव्र वातावरणीय बदल मानला जातो, ज्याचा थेट प्रभाव आता भारतासह आपल्या महाराष्ट्रावर पडू लागला. तुम्हाला कदाचित वाटत असेल की सध्या पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे पाऊस पडला तर चांगला आहे, पण हवामान तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती सामान्य नसून अत्यंत गुंतागुंतीची आहे. यामुळे जागतिक हवामान संस्थेने भारतासाठी एक महत्त्वाचा इशारा जारी केलेला आहे. आंतरराष्ट्रातील सॅटेलाईट घेतलेल्या ताज्या फोटोमध्ये एक अत्यंत अजब दृश्य पाहायला मिळालं. भारताच्या समुद्रात म्हणजेच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात 2 मोठ्या चक्रीवादळ सदृश्य यंत्रणा तयार होताना दिसत आहेत, ज्या वेगवेगाने जमिनीच्या दिशेने सरकत आहेत. या दुहेरी संकटामुळे महाराष्ट्रातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये क्लाउड बर्स्ट म्हणजेच ढगफुटी दृश्य अतिवृष्टीचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा पाऊस नेहमीसारखा नसेल. काही तासातच इतका प्रचंड पाऊस कोसळू शकतो, ज्यामुळे सखल भागात आणि नद्यांच्या काठी अचानक पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणांच्या पातळी वळणात वेगाने वाढ होणार असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अधिक सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिलेले आहेत. सॅटेलाईटने दिलेल्या हा धोक्याचा इशारा पाहता प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. म्हणूनच प्रशासनाने तातडीने 5 अत्यंत कडक नियम लागू केलेले आहेत. प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेल्या या तीव्र वातावरणातील बदलामुळे सुपर एल निनो अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली तयार होत आहे. त्या मोठ्या हवामान बदलाचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचे मोठे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे 25 जुलै ही तारीख अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 25 जुलैपासून राज्यात मान्सूनचा एक अत्यंत तीव्र टप्पा सुरू होऊ शकतो, जो 26 जुलै ते 10 ऑगस्टच्या दरम्यान राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती निर्माण करू शकतो. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या भागात ढगफुटीदृश्य मुसळधार अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती सॅटेलाईट, ताजे फोटो आणि आंतरराष्ट्रीय हवामान मॉडेल्सच्या अंदाजावर आधारित आहे. पण एक गोष्ट इथे अगदी प्रामाणिकपणे आणि स्पष्ट सांगावीशी वाटते की निसर्गाच्या पुढे कोणाचाही काही चालत नाही. हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यामुळे एक मोठी शक्यता आणि अंदाज आहे. एकवेळी हवामानात बदलही होऊ शकतो. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता आपण फक्त सतर्क आणि सावध राहणं गरजेचं आहे. कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आता तुमच्याकडून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. सध्या तुमच्या भागातील हवामानाची नेमकी परिस्थिती काय आहे? कारण अनेकदा असं होतं की एका बाजूला हवामान खातं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवतं, पण प्रत्यक्षात तिथे ऊन पडलेलं असतं, तर कधी अचानक अंदाज नसतानाही जोरदार पाऊस होतो. म्हणूनच आपण या डिजिटल युगात एकमेकांना अचूक माहिती देऊन मदत केली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि सध्या तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे? पाऊस पडतो की फक्त ढगाळ वातावरण आहे? तुमच्या भागातील हवामानाची ताजी अपडेट आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर बांधवांना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल आणि त्यांना सतर्क राहण्यास मदत होईल.
शेतकरी बांधवांनो, विशेषतः तुमच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. जर 15 जुलैच्या दरम्यान खरोखरच पावसाने जोर वाढवणार असेल तर शेतीची कोणती कामं तुम्ही आधी उरकून घेऊ शकता, जसे की खत व्यवस्थापन असेल किंवा उभ्या पिकाची सुरक्षा असेल. याबाबत तुमचं काय नियोजन आहे की तुमच्याकडे आधीच पावसाने काही नुकसान केलं आहे का? तुमचे अनुभव आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. आपण सर्वांच्या कमेंट्स वाचणार आहोत आणि ज्यांची माहिती सर्वात महत्त्वाची वाटेल त्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हायलाईट करू. शेवटी एवढंच म्हणणं आहे की या डिजिटल युगात अनेक अफवा देखील पसरतात. आपण या चॅनलवर फक्त तुमचा आणि अधिकृत हवामान अंदाज आणि सॅटेलाईट डेटाच तुमच्यासमोर आणतो, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही संभाव्य हवामान बदलासाठी आधीच तयार राहतील. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातील हवामानाचे रोजचे अगदी अचूक अपडेट्स हवे असतील तर खाली दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.